आमचे पोलिंग स्टेशन खूप जास्त आहेत, 5 किंवा 5 पेक्षा जास्त पोलिंग बूथ एकच पोलिंग स्टेशन लोकेशनवर आहे. तिथे काय ते खूप गोंधळ होऊन जाते. मतदारला करते नाही की मला कुठे जायचं, नक्की कुठे जायचं. आम्ही काय केलं की वोटर असिस्टन्स बूथ आम्ही ठेवला आहे. तिथे पीए सिस्टम पण आम्ही ठेवला आहे. तिथे अनाउन्समेंट होईल की तुमचा जो बूथ नंबर आहे, असं समजा तुमचा बूथ नंबर क्रमांक 1 आहे असं समजा, क्रमांक 1चा ते कलर सांगतील. आता प्रत्येक बूथच्या मी कलर कोडिंग केलं आहे. बूथ क्रमांक 1चा जे कलर असेल ते येलो असेल, 2चे रेड असेल. मी उदाहरणासाठी सांगतो, वेगवेगळे असू शकते, फक्त उदाहरण सांगतो मी की बूथ क्रमांक 1चा जे कलर आहे तो रेड आहे, बूथ क्रमांक 2चा पिवळा आहे, बूथ क्रमांक 3चा पांढरी आहे. असे वेगवेगळे प्रकारचे आम्ही कलर कोडिंग केलं आहे. आणि आम्ही पदचिन्ह जे टाकलं आहे तो पण तोच कलरचा आहे. बूथ क्रमांक 1चा जे पिवळा कोड आहे, कलर कोड येल्लो आहे, तर तिथे जाणारे जे पदचिन्ह आम्ही जे चिटकवलं आहे फर्शवर तो पण येल्लो असणार. त्याचे जे व्हॉलेंटियर आहेत ते बूथच्या, तो पण येल्लो टी शर्टच्या, येल्लो कलरच्या टी शर्ट घालून ते फिरणार. तुम्हाला फक्त एवढेच जे मतदार आहेत त्यांना फक्त एक वेळी अनाउन्समेंट झाला की तुमच्या बूथ क्रमांकचा कलर रेड आहे. तुम्ही फक्त बघा की कोण माणूस आहे जे रेड टी शर्ट घालून फिरत आहे. त्यांना तुम्ही विचारा की माझा बूथ कुठे आहे, किंवा तुम्हाला दिसेल की रेड पदचिन्ह कुठे आहे, लाल रंगाचे पदचिन्ह कुठे आहे, किंवा कुठल्या बूथच्या समोर त्यांनी रेड कलर मध्ये एक स्टिकर लावलाय. हे एक वेळी करला तर तुम्हाला असे प्रकारचे वेगळे आम्ही यावेळी प्रयोजन केलं आहे. आम्हाला उम्मीद आहे, मला असं अपेक्षा आहे की मागच्या वेळी आमच्या जिल्ह्यामध्ये 60.6% मतदान झाला होता. यावेळी मिनिमम 70% झाला. नक्की 10% वाढेल आमच्या आशा आहे. खरंच आहे.